विरोधी पक्षनेत्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारवर टीका केली। सरकार आपापसातल्या भांडणात व्यस्त आहे, आम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून विचारलं जात नाही, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेंनी दिली। विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर भास्कर जाधव यांचं नाव केवळ चर्चेत ठेवून आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची सूत्रांनी माहिती दिली। त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षनेता असणार का याकडे लक्ष लागलं। कबूतरखान्यांवरून मुंबईत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे। मुंबईत मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत, कारण निलेशचंद्र जैन मुनी यांनी कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। एक प्राणी से कबूतर ने आजाद किया था और हमारे पूर्वज पुरंज आ जाओ। जय पवारच्या लग्नात अजित पवार आणि रोहित पवार यांनी एकत्रित नृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला। मात्र त्या दोघांचं एकत्र राजकीय नृत्यही सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी केला होता। शिंदेंच्या टीकेवर आता राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया समोर आली। मंत्री हसन मुश्रीफ यांनी राम शिंदेंचा गैरसमज झाल्याचं म्हटलं। शिवसेनेतून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या अभिजित थरवळांच्या पक्षप्रवेशाला भाजपकडून स्थगिती देण्यात आली। त्यानंतर डोंबिवलीत बॅनरबाजी पाहायला मिळते। डोंबिवलीच्या जिजाईनगर परिसरात विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा होताना दिसते। राज्यातील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे। विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेता नेमण्याची मागणी केली जाते। अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचं नसल्यास जयंत पाटील यांनी म्हटलंय। तसेच आज विरोधी पक्षनेत्याची निवड व्हायला हवी होती असंही पाटील यांनी म्हटलं। उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला त्याच्या आईसमोरच भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण झाल्यानंतर मनसे आक्रमक झाली। मारहाणी दरम्यान महिलेचा विनयभंग झाला होता। यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस आरिफ शेख यांनी उरण पोलिसांकडे केली। तसंच आमदार महेश बालदींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मीरा रोड पूर्वेकडील एका महिलेचा 10 लाखांचा हिऱ्याचा हार हरवल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर सफाई कर्मचारी दाम्पत्याने तातडीने हार शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली। त्यानंतर एका कचऱ्याच्या डब्यात त्यांना 10 लाखाचा हिऱ्याचा हार मिळाला, पण कोणताही मोह न बाळगता त्यांनी तो हार महिलेला परत केला। त्यामुळे सध्या सफाई कर्मचारी दाम्पत्याचं कौतुक होतं। भिवंडीत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो नागरिकांना जीवघेण्या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय। त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मुंबईतील गिरणी कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या रात्रशाळा आता अखेरच्या घटका मोजत आहेत। मागील 9 वर्षात 138 शाळांपैकी 18 शाळांना टाळं लागले, तर यंदाच्या शैक्षणिक सत्रात शून्यपट संख्या झाल्यानं 17हून अधिक शाळांना टाळं लागणार आहे। त्यामुळे मुंबईतील रात्रशाळांची संख्या 100च्या आत येऊन ठेपली आहे। विद्यार्थ्यांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शाळांमधील समुपदेशन व्यवस्थेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी अखेर शालेय शिक्षण विभागानं पाऊल उचललं आहे। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकाच्या अध्यक्षतेत अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। ही समिती 3 महिन्यात आपला अहवाल सादर करेल। मुंबई पुणे महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 36 लाख वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। स्वयंचलित पद्धतीने कारवाई केली असून 1 वर्षात 600 कोटींचा दंड ठोठावण्यात आला। इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। 3 दिवसांपासून प्रवाशांचं सामान विमानतळावरच पडून आहे। प्रवाशांच्या बॅगा परत करण्यासाठी इंडिगोला 2 दिवसाची मुदत देण्यात आली आहे। कल्याणमध्ये परिवहन अधिकाऱ्यांनी विनापरवाना रॅपिडो संचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। 47 रॅपिडो चालकांवर दंडात्मक कारवाई करत 1.5 लाखांचा दंड वसूल केला। बनावट तिकिटांच्या वाढत्या प्रकरणांविरुद्ध मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कारवाई सुरू केली। गेल्या काही महिन्यात अनेक प्रवासी एआयने एडिट केलेल्या तिकिटांसह प्रवास करताना पकडले गेलेत। ही गंभीर फसवणूक असून याविरोधात रेल्वेने मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली आहे। मुंबई नांदेड विमानसेवा सुरू होणार आहे। 25 डिसेंबरपासून स्टार एअरची विमानसेवा सुरू होणार आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। ठाण्याच्या गायमुख घाट रस्ता ठाणे महापालिकेकडून दुरुस्ती केली जाणार आहे। 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत ही कामं केली जाणार असून अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी वाडा मुंबई नाशिक महामार्ग कशेळी कालेर या मार्गावर वळवावी लागणार आहे। त्यामुळे घोडबंदर घाट रस्त्यासह पर्यायी मार्गावरही वाहतुकीचा ताण येऊन ठाणे भिवंडी वसई कोंडण्याची भीती व्यक्त केली जाते। ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या आवारातील 100 वर्ष जुनी वृक्ष कत्तल करण्यात येणार असल्याचं समजताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी मनोरुग्णालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी मनोरुग्णालय परिसराची पाहणी केली। हिवाळी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड हा मुद्दा उचलून धरणार, तसंच नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे।
ठाणे शहराला 3 दिवस 30% पाणी कपात केली जाणार आहे. तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. मुंबईत काही भागात आज आणि उद्या 15% पाणी कपात असणार आहे. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आजपासून उद्या सकाळी 10 पर्यंत पाणी कपात लागू होणार आहे. उल्हासनगरातील स्मशानभूमी नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागल्यात. यातील बहुतांश स्मशानभूमींना चिमण्या नसल्यानं मृतदेहांचं दहन करताना निघणारा धूर परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरतोय. स्मशानातील धूर हवेबरोबर आसपासच्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात जातो. या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेत. तसंच यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. कल्याणमधील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली. ग्रामीण भागासह शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली. रस्त्याच्या दुरस्तीमुळे नागरिकांना वाहन चालवणं कठीण झालं. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते. मुंबईत प्रदूषण नियंत्रणाचा नियम पाळत नसलेल्या 273 ठिकाणी महापालिकेनं कारवाई केली. या ठिकाणी प्रदूषण होत असल्यानं पालिकेनं बांधकामं बंद केली. यामध्ये सरकारी बांधकामांसह इमारती, विविध प्राधिकरणं तसंच रस्ते कामांचाही समावेश आहे. राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. किमान तापमानात घट होत असल्यानं अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढलाय. उर्वरित राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुढील आठवडाभर किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. कल्याणच्या गांधारी परिसरातल्या महाराजा हॉटेल शेजारी घोण जातीचे 2 विषारी साप आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हॉटेल शेजारी साप आढळता सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही सापांना पकडले. त्यानंतर सर्पमित्रांनी दोन्ही घोण सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. बेकायदेशीर रॅपिडो चालवणाऱ्या कंपन्यांच्या मालकांविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 60 ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिल्याचं सरनाईक यांनी म्हटलं. आरबीआयकडे गेल्या वर्षभरात ग्राहकांच्या 13 लाख तक्रारी दाखल झाल्यात. कर्ज व्यवहार आणि क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी सर्वाधिक असल्याची माहिती आरबीआयच्या अहवालातून समोर आली.